मित्रांनो, तुम्हाला एसआयपी सुरू करायची आहे. अनेक जण आहे, वर्किंग प्रोफेशनल आहे, विद्यार्थी आहे, गृहिणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही घर खर्चातनं काही पैसे वाचवतोय, मग ते डब्या वगैरे मध्ये ठेवण्यापेक्षा, बँकेत ठेवण्यापेक्षा त्याची जर आम्ही एसआयपी केली तर आमचे पैसे वाढणार आहे, चांगला परतावा मिळणार आहे. पण काही प्रश्न आमच्या समोर आहे, म्हणजे अनेक सारे प्रश्न आहे. मग एसआयपी सुरू कशी करायची, कितीची एसआयपी करायची, असे जे प्रश्न आहेत त्याबद्दल अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ अगदी सोपा आहे. व्हिडिओमध्ये टोटल 7.7 टिप्स तुम्हाला सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची एसआयपीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती बेस्ट करू शकताय. एज्युकेशनल व्हिडिओ आहे, त्यामुळे हेल्पफुल असणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, जर का तुम्हाला एसआयपी करायची आहे तर कशी केली पाहिजे, कधी केली पाहिजे, किती रुपयांची केली पाहिजे. कारण की हे जे 4-5 प्रश्न आहेत तुम्हाला सतावताय आणि तेच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. यावर मी ऑलरेडी आयकॉनिक मराठी चॅनलवर तुम्हाला फ्री कोर्सेस सुद्धा दिले आहे, आपल्या टेलिग्रामवर पण दिले आहे. पण अनेकांना ते कोर्स करायला वेळ वगैरे नाही आहे. अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये लहान मुलालाही समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला एसआयपीच्या टिप्स देतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, एसआयपी सुरू करायची तर सगळ्यात पहिला पॉइंट, सगळ्यात पहिला प्रश्न येतो, किती अमाऊंटची एसआयपी केली पाहिजे. कारण की अनेकांचं म्हणणं आहे, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, आम्हाला तर पॉकेट मनी मिळतो, किंवा अनेक महिला आहेत किंवा अनेक जण आहे, कोणाचं पेमेंट 20,000 आहे, कोणाचा 50,000 आहे, कोणाचा ₹1,00,000, कोणाचा 2,00,000 आहे. मग आम्ही आमच्यासाठी योग्य अमाऊंट का असेल, अनेकांचा प्रश्न आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, तर यावर मी तुम्हाला असं सांगेल, जी पण तुमच्याकडे इन्कम येते, मग ती पॉकेट मनी असो, 20,000 असो, 50,000 असो, त्यातली 20% अमाऊंट तुम्हाला एसआयपी करायची आहे. आता अनेक जण म्हणतील, आमचं तर 20,000 रुपये पेमेंट आहे आणि त्यामध्ये 19,000 रुपये आमचे असेच खर्च होऊन जातात, जसं की ईएमआय वर किंवा एखादा मोबाईल घेतलाय त्याचा हप्ता भर, ईटीसी मध्ये आमचे पैसे निघून जातात. आता जर तुमच्याकडे जी पण अमाऊंट आहे, म्हणजे तुमचा पेमेंट होतोय त्यापैकी 20% जर तुम्हाला करायला परवडत नसेल, तर जी पण अमाऊंट उरते, म्हणजे जो पण तुमचा पेमेंट आहे, 20,000 पेमेंट आहे, 19,000 खर्च झाले, मग 1,000 रुपये उरताय. मग जी पण रक्कम उरते आहे त्यातली तुम्हाला 70% रक्कम एसआयपी करायची आहे. म्हणजे 1,000 रुपये जर उरता आहे तर त्यातले 70% म्हणजे 700 रुपयाची तुम्हाला एसआयपी सुरू करायची आहे. अगदी सोपं गणित होतं आणि अनेक जण कन्फ्युजन होते. म्हणजे तुम्ही 700 रुपयांपासून सुरू करू शकताय असं नाही. तुमच्याकडे 200 रुपये आहे, 500 रुपये, 1,000 रुपये आहे, 5,000 रुपये आहे, 5,00,000 रुपये, जेवढी पण अमाऊंट आहे त्याची तुम्ही एसआयपी करू शकताय. कशी करायची ती पण सांगणार आहे. त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा पॉइंट, एसआयपी कधी सुरू केली पाहिजे. अनेकांचा प्रश्न आहे, तर मी म्हणेल जेवढ्या लवकर एसआयपी कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. मला एक खंत आहे की मी एसआयपी थोडी लेट सुरू केली. मित्रांनो, लवकर करण्याचा फायदा काय, अगदी सोप्या उदाहरणाने तुम्हाला समजून सांगतो. एक नेहा आहे, एक निलिमा आहे. आता दोघींनी वयाच्या 60 वर्षापर्यंत एसआयपी सुरू केली. फक्त नेहा जी होती तिने वयाच्या 25 वर्षापासून, म्हणजे तिचं वय 25 आहे तेव्हापासून तिने एसआयपी सुरू केली आहे वयाच्या 60 पर्यंत. आणि निलिमा आहे, हिनी वयाची 35 झाली तेव्हापासून हिने सुरू केलंय. दोघी सारख्याच होत्या, दोघींकडे पेमेंट होत होतं, पण हिला काय वाटलं आता सध्या नको, माझं वय तरुण आहे, मी 35 पासून करेल, म्हणून निलिमाने 35 पासून सुरू केली आणि 25 पासून सुरू केली. म्हणजे या दोघींचा टर्म किती झाला, तर हिने 25 पासून 60 वर्षापर्यंत केली, म्हणजे हिने 35 वर्षासाठी एसआयपी केली, आणि हिने 60 वर्षापर्यंत केली 35 पासून, म्हणजे हिची 25 वर्षासाठी झाली. आणि दोघींना सेम परतावा मिळाला 15%. पण तुम्ही हा टेबल बघू शकताय, ज्यामध्ये नेहाने 35 वर्षामध्ये 42 लाख रुपये एसआयपी द्वारे इन्व्हेस्टमेंट केले आणि निलिमाने 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले. दोघींना इथे सरासरी वाढीव दर मिळाला 15%. पण तुम्ही ते बघू शकताय, नेहाला 14,86,00,000 एवढी जबरदस्त रिटर्न्स मिळाले आणि निलिमाला 3,28,00,000. म्हणजे कुठे 14 लाख आणि कुठे 3 करोड. त्यामुळे या 10 वर्षांचा गॅप तुम्हाला वाटत फक्त 10 वर्षाचा गॅप आहे, पण जेवढ्या लवकरात सुरू कराल त्याचा फायदा बघा. 3 करोड हिला मिळाले, हिला 14 करोड मिळाले. हे सरासरी आपण ऍव्हरेज काढलाय, उदाहरणासाठी काढलाय, पण तुम्ही बघू शकताय लवकर एसआयपी करण्याचे फायदे काय. त्यानंतर मित्रांनो, तिसरा आणि महत्वाचा पॉईंट, तुम्ही जर एसआयपी करताय तर ती रेग्युलर करायची आहे आणि त्यातल्या त्यामध्ये जर तुम्ही काही इन्क्रीमेंट करताय, नियमित वाढ करताय, तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा होतो. आता कंपाऊंडिंगचा फायदा कसा होतो, अगदी सोप्या उदाहरणाने सांगतो. ही नेहा आहे, ही निलिमा आहे. आता काय केलं, या दोघींनी 5,000 रुपयाची एसआयपी सुरू केली. सेम वर्षासाठी यांनी एसआयपी केली आणि दोघींनाही सेम परतावा मिळाला 12%चा, असं आपण पकडू. पण हिनी जी आहे, नेहानी काय केलं, दरवर्षी तिची जी एसआयपीची अमाऊंट आहे ती 10% वाढवली. म्हणजे आता दोघींनी 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरू केली एसआयपी मध्ये, पण
पण यांनी दर वर्षांनी 10% वाढवली, म्हणजे 5,000 करते, पुढच्या वर्षी 5,500 केली, त्याच्या पुढच्या वर्षी परत 10% वाढवली. पण मग हिला कंपाऊंडिंगचा फायदा कसा मिळाला ते बघा या चार्ट मध्ये तुम्हाला दिसून जाईल. जसं की पहिल्या वर्षी 5,000 रुपये दोघींनी सुरू केली, पण दरवर्षी नेहानी 10% वाढवली. गुंतवणुकीचा कालावधी आपण दोघींचा 20 वर्ष ठेवलाय आणि दोघींना सरासरी 12% आपण रिटर्न्स पकडले. तर तुम्ही ते गुंतवणूक बघू शकता. नेहानी 10% वाढवल्यामुळे त्याची 34,36,500 एवढी इन्व्हेस्टमेंट झाली आणि निलिमाची 12 लाख रुपये झाली. पण 20 वर्षानंतर तिचे पोर्टफोलिओची साईज तुम्ही बघू शकताय. तिला 93,46,955 मिळत आहे आणि हिला फक्त 46,14,751 मिळत आहे. सेम कालावधी, सेम रिटर्न, फक्त हिने एकच केलं की दरवर्षी 10% वाढवली आणि हिने 10% वाढवली नाही. त्यामुळे 46 आणि 93 एवढा मोठा फरक पडलाय. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा पॉईंट, जर का आपण एसआयपी करतो आहे तर दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे एक्सपेन्स रेशो आणि दुसरं म्हणजे कमिशन. एक्सपेन्स रेशो काय असतो, तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये किंवा एसआयपी करायला जाल तर तिथे तुम्हाला एक्सपेन्स रेशो दिसेल. जेवढा जास्त एक्सपेन्स रेशो तेवढं जास्त म्हणजे जे फी वगैरे असते ते ब्रोकर आपल्याकडनं घेत असतो. त्यामुळे एक्सपेन्स रेशो जेवढा कमी असेल तेवढं चांगलं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे कमिशन. जो पण आपण प्लॅटफॉर्म वापरतोय ते प्लॅटफॉर्म काय करतं, आपल्याकडनं काही कमिशन चार्जेस घेत असतं. ते पण तुम्हाला बघायचं आहे, कारण की अनेक जण काय करतात, अमुक लोकांनी टिप दिली आहे किंवा हे केलंय ते केलंय, मग इथे जास्त रिटर्न्स मिळत आहे मग करून टाका. पण तुम्हाला ते करण्याआधी ह्या दोन गोष्टी पण बघून घ्यायच्या आहे की आपल्याकडनं किती एक्सपेन्स रेशो घेतोय, किती कमिशन घेतोय. दिसताना ते खूप पॉईंट मध्ये दिसतं, पण आपण जेव्हा लॉंग टर्म साठी करतो तेव्हा कळतं की आपल्याला एक्सपेन्स रेशोमुळे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हे पण गोष्टी बघायच्या आहे. त्यानंतर 6वी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लवकर विड्रॉ करणे टाळा. अनेकांना काय दिसतंय, आता शेअर मार्केट बूमला आहे, अनेकांना काय वाटतं चांगले रिटर्न्स वगैरे मिळत आहे, मी तर टाकले होते 1 लाख रुपये, आता त्याचे झाले 2.5 लाख रुपये, मला तर फायदा झाला, मी पैसे काढून घेतो. पण तसं नका करू. 1 वर्ष 2 वर्ष जरी तुम्हाला जास्त प्रॉफिट दिसत असाल, पण जर का तुम्ही लॉंग टर्म साठी करताय तर हा जो प्रॉफिट आहे तो कंपाऊंडिंगमुळे आणि अनेक साऱ्या गोष्टींमुळे तो वाढणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल यार मला पैशांची गरज आहे, मी काढून घेतो, तर असं नका करू. दुसरीकडून तुम्ही व्यवस्था करा, पण ही जी तुमची एसआयपी चालू आहे ती कंटिन्यू ठेवा. आणि जर तुम्ही लवकर काढता आहे तर बघा आपल्याला फी आणि चार्जेस वगैरे पण पडतात, पण तुम्ही लॉंग टर्म साठी करताय तर अनेक साऱ्या एसआयपी आहे तिथे आपल्याला चार्जेस सुद्धा लागत नाही. त्यामुळे या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि मित्रांनो 7वां आणि महत्वाचं म्हणजे ज्या पण एसआयपी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला ट्रॅक करायचा आहे. किंवा अनेक जण म्हणतात यार आम्ही अमुक व्यक्तींनी सांगितलं होतं की ह्या म्युच्युअल फंड घे, त्या म्युच्युअल फंड मध्ये घे, इथे एसआयपी कर, तिथे एसआयपी कर, आम्ही ते केलंय, आता टेन्शन नाही. त्यांनी सांगितलं की 15 वर्षासाठी होल्ड कर, मग आता मी बघायचं की नाही. असं नका करू. ज्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे मग दर 15 दिवसांनी का होईना, दर 1 महिन्यानी का होईना, ऍटलीस्ट 2 महिन्यांनी का होईना तो परफॉर्मन्स कसा करतो आहे, तो म्युच्युअल फंड ते एसआयपी कसं परफॉर्मन्स करते आहे, त्यामधले कुठले स्टॉक आहे. कारण की कधी कधी काय होतं, अनेक कंपन्यांसोबत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, न्यूज येत असतात, कोणाचा परफॉर्मन्स जातो, कोणाचा जो रेव्हेन्यू आहे तो कमी होऊन जातो. त्यामुळे काय होतं, जर त्या म्युच्युअल फंडने त्या एसआयपीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर साहजिकच काय आपली पण व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे तुम्हाला जो पण परफॉर्मन्स आहे त्याचा तो ट्रॅक करायचा आहे. अगदी सोपं आहे. तुम्ही जे पण ऍप आहे त्यावरून करू शकताय. आता कशा प्रकारे करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला एसआयपी सुरू करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यावरून तुम्ही एंजल वन मध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि एसआयपी सुरू करू शकताय. अगदी सोपं आहे. मोबाईलवरून प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवतो. तर मित्रांनो माझं एंजल वन मध्ये अकाउंट आहे ते मी ओपन केलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारची विंडो आपल्या समोर ओपन होईल. वरतीच तुम्हाला इथे होम मध्ये ऑप्शन मिळेल म्युच्युअल फंड, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला सगळी माहिती दिसून झाली. इथे बघा ऑलरेडी या ऍपवर एक्सप्लोर म्युच्युअल फंड, इथे बघा एक्सप्लोर म्हणून मग तुम्ही सिलेक्ट करू शकताय. लो कॉस्ट वाले तुम्हाला पाहिजे, बेस्ट वाले पाहिजे, हाय रिटर्न वाले, स्मॉल कॅप वाले पाहिजे, किंवा तुम्ही इथे बघा फिल्टर लावून सुद्धा सर्च करू शकताय कुठल्या वाले तुम्हाला पाहिजे आहे. रिक्स वाले पाहिजे आहे, कमी रिक्स वाले पाहिजे आहे, फंड टाईप नुसार तुम्ही एक्सपेन्स रेशो नुसार किंवा मिनिमम एसआयपी किती करू शकतोय त्यानुसार. हे बघा 100 रुपयाची एसआयपी करायची तर 500 रुपयाची करायची, ते सगळं तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. अगदी सोपं आहे. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा मोस्ट व्ह्यूड फंड कोणते आहे ते तुम्हाला दिसून जाईल आणि अगदी इझिली तुम्ही ते एसआयपी सुरू करू शकताय. आता समजा तुम्हाला एखाद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, आता थोडक्यात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, निपॉन फंड मध्ये तुम्हाला करायची आहे तर यावर जस्ट तुम्हाला क्लिक करायचे आहे. किती रुपयाची करायची आहे, 100 रुपयाची करायची आहे, 200 रुपयाची करायची आहे, जी पण करायची आहे ती तुम्ही ते टाकून घ्या. आता मला 500 रुपयाची करायची, मी ते 500 रुपये सिलेक्ट केलं. मग इथे बघा 3 वर्षासाठी करतोय तर बघा आपल्याला किती होणार आहे, 34,871.
किंवा वन टाइम तुम्हाला करायचे तर वन टाइम पण तुम्ही ते करू शकताय, एसआयपी करायची तर एसआयपी करू शकताय. ओके, आता तुम्हाला इथे एक महत्वाची गोष्ट आहे, हे पैसे कधी आपल्या बँकेतनं कट झाले पाहिजे. अनेकांचं पेमेंट 5 तारखेला होतो, कोणाचा 7 तारखेला होतो, कोणाचा 10 तारखेला होतो, तर त्यानुसार तुम्ही ते डेट सिलेक्ट करून घ्या. आता समजा तुमचं पेमेंट होते 8 तारखेला, तर तुम्ही ते 10 तारीख सिलेक्ट करा, म्हणजे भले 1-2 दिवस मागे पुढे झाला तरी चालेल, किंवा 11 तारीख सिलेक्ट करून घ्या, किंवा तुमचा 5 तारखेला पेमेंट होतोय तर 9 तारीख सिलेक्ट करा. इथे बघा, म्हणजे 9 तारखेपासून तुमचं जे हप्ता आहे म्हणजे जी पण एसआयपी आहे ती ऑटोमॅटिकली कट होऊ शकते, ते तुमच्यावर आहे. मग इथे कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ऑलरेडी इथे बघा माझं बँकेचं अकाउंट जॉईंड आहे, जस्ट मी पे म्हणणार युपीआय द्वारे, ETC द्वारे मी माझं जे आहे पेमेंट करू शकतोय. तर समजलं, अगदी सोपं होतं. फक्त 3 क्लिक करून आपण एसआयपी सुरू करू शकतोय. त्यासाठी तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. तर जर तुम्हाला पाहिजे असेल कसं अनालिसिस करायचं, कुठले कुठले ऍप, कुठल्या वेबसाईट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट आहे, तर त्यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.